गडहिंग्लजच्या फुटबॉलपटूंचा वृक्ष संवर्धनाचा जागर, शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग पर्यावरण रॅलीतून नागरिकांना आवाहन। गडहिंग्लज येथील नवोदित फुटबॉलपटूंनी वृक्ष संवर्धनाचा जागर केला। निमित्त होतं शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील खेळाडूंच्या पर्यावरण रॅलीचं। विविध रंगाच्या किटमध्ये असलेल्या खेळाडूंनी झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा उष्णता पळवा, पाऊस हवा झाडे लावा फळे खा अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला। गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलाने ही रॅली काढली होती। सायंकाळी 6 वाजता एमआर हायस्कूलपासून रॅलीला प्रारंभ झाला। स्पर्धा समन्वयक रोहित साळुंके, अनिकेत कोले यांनी सर्व खेळाडूंचं स्वागत केलं। यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनाचं महत्त्व प्रशिक्षक दीपक कुप्पनवार यांनी खेळाडूंना सांगितलं। रॅली सुरू होतानाच मान्सूनपूर्व रिमझिम पाऊस सुरू झाला। या पावसात खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता। विविध घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन घोषणा देणाऱ्या खेळाडूंनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। पावसातील खेळाडूंची घोषणांची चढाओढ ऐकण्यासाठी बाजारपेठेसह प्रमुख चौकात नागरिकांनी गर्दी केली होती। 6 संघातील 90हून अधिक खेळाडू किटसह रॅलीत सहभागी झाले होते। वृक्षारोपण करा, निसर्ग जपा, झाडाचे संवर्धन, धरतीचे नंदनवन, झाडे लावा, चैतन्य फुलवा अशा घोषणा देत संघातील खेळाडू चढाओढ रंगली होती। वृक्ष संवर्धनाचे फलक खेळाडूंनी हातात धरले होते। मुसळे टिकटी, संकेश्वर रोड, बसवेश्वर महाराज पुतळा, नेहरू चौक अशी रॅली नेहरू चौकात पोहोचली। या ठिकाणी काही नवोदित खेळाडूंनी फुटबॉलच्या कसरतीही दाखवल्या। दसरा चौक, चर्च रोडवर देखील फुटबॉल घेऊन विविध खेळ सादर केले। लक्ष्मी मंदिर रोड, नगरपालिका, दसरा चौक, गुणे गल्ली, आझाद रोड, चर्च रोड या मार्गे ही रॅली एमआर हायस्कूलवर समारोप झाला। संतोष नीलकंठ, महेश सुतार, ओमकार सुतार, तानाजी देवेकर, सुलतान शेख, सागर पोवार, ओमकार घुगरी, यासिन नदाब आणि सहकार्याने रॅलीचं नियोजन केलं होतं।